न्यूज लाईन, अचूक वेधक। ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दादा शिंगण यांचा सत्कार। मलकापूरचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। हा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराड यांच्या वतीने घेण्यात आला होता। दादा शिंगण यांनी आतापर्यंत विविध सामाजिक कार्य केले आहे। त्यामध्ये गरिबांना अन्नदान करणे, दिवाळीच्या पहिल्या दिवशी फुटपाथवर झोपणाऱ्या निराधार लोकांना अंघोळ घालून नवीन ड्रेस देऊन फराळाचे साहित्य देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे, तसेच अनाथ आश्रममधील मुलांना खाऊ वाटप करणे, तसेच गरीब लोकांचे प्रश्न सोडवणे, एखाद्याचा प्रश्न जर शासन दरबारी सुटला नाही त्यासाठी स्वतः आंदोलनास बसणे, अशी अनेक सामाजिक कामे दादा शिंगण यांनी केल्याबद्दल कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। त्यांचा सत्कार चिंतामणराव महाबळ यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच यावेळी अन्य संघातील लोकांचाही सत्कार करण्यात आला। यामध्ये पालकर शिक्षण संस्थेत सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल दीपक टकले यांचा सत्कार अशोकराव कोपर्डे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सलीमभाई शेख यांनी मानले। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह सुहास कांबळे, कराड। खरं म्हणजे एका कवीने म्हणलेलं आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साही। या उक्तीप्रमाणे आजचे आपले सत्कार मूर्ती माननीय श्री दादासाहेब शिंगण माजी नगरसेवक मलकापूर यांचा या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार होतोय। कोविड-19 या संसर्ग रोगाने जो झालेल्या दुर्दैवी संकटामध्ये, या संकटाच्या काळामध्ये आपण सेवाभावी कार्य केलेत। आपण कोरोना बाधित जे लोक होते, जे क्वारंटाईन झोनमधील लोक होते, या लोकांना मदत केली। त्यामध्ये त्या लोकांना अन्नदान देणे, भाजीपाला देणे, औषधे पुरवणे, जेवणाची पाकिटे पुरवणे, त्याचबरोबर याच वेळेला जे कोविड बाधित रुग्ण आहेत, या कोविड बाधित रुग्णांना आपण स्वतः हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना ॲडमिट करणे, जर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसेल तर त्यांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना ऑक्सिजन पुरविणे। त्याचप्रमाणे या संकटाच्या काळामध्ये कोविड बाधित जे मृत जे आपले बांधव झालेत, आपल्या भगिनी झाल्यात, सलीमभाई आम्ही होतो 2000 मला वाटतं 16 साली सलीमभाई आम्ही सगळं दूध प्यायला उभा राहिलो होतो। सलीमभाई आपले राज मेडिकलचे मालक दूध घेतलं, सलीमभाई पलीकडे गेले, त्यावेळेस एक मुलगा आणि मुलगी आली, मला दूध प्यायचं ही पार्टी समाजाची होती आणि मी म्हणलं ठीक आहे कशाला दिलं दूध त्याला। दिल्यानंतर मी त्याच्या पायाकडे बघितलं, त्याच्या पायातून आल्या पाहिजे। हा पण मुलगा 3 वर्षाचा होता, मुलगी 2 वर्षाची। म्हणून अरे कोण आहे का नाही याच्या घरात, तर ते म्हणजे ती माझी मावशी आहे। तर मावशीकडे बघितल्यानंतर दारू पिऊन पडलेली होती, पार्टी समाजात असल्यामुळे पडली। मी त्या पोळ्याला म्हणला दवाखान्यात जाऊया, पण त्यावेळेला पण मॅडमनी खूप मदत केली, आळ्या काढली ती मुलं। परंतु त्यावेळेला मुरलीधर मुलीत साहेब होते, ती आहे बघा, एखादा अधिकारी सक्षम, संयम आणि चांगला मार्गदर्शनाचं भविष्य घडतं आणि मला दाखवून दिलं। मला मी मुलं साहेब आता ही 2 मुलं भविष्यात चोऱ्या माऱ्या करतील आणि काय करावं आपण, तसं म्हणजे एक काम करतो, तक्रार दे यांच्या ह्याच्यामध्ये अशी 2 मुलं मला सापडते, बाकीचं मी काम करतो। अशी तक्रार दिल्यानंतर ती मुलं ताब्यात घेतली। मला म्हणजे फक्त तुला एक खर्च करावा लागेल, रहमतपुरापर्यंत तुला ह्या मुलातून सोडावं लागेल। मी म्हणलं ठीक आहे, गाडी करावं लागेल। मी सोडलं त्यांना, मुलग्याला सातारला, तिथून मुलगी। खरं सांगायचं म्हणजे ह्या 24ला दिवाळीला गेलो, सगळ्या मुलांनी अंघोळ घातली, मदरशातल्या मुलांनी सगळ्यांनी व्यवस्था दिली आणि तेवढ्यात ती पोरगं उठून आलं, काका मला ओळखलं का? म्हणून काय नाही ओळखलं, म्हणजे प्रत्येक वर्षी मी नाही मला त्यामुळे तुम्ही मला दूध पिताना हे केलेलं आणि तो मुलगा
आज कराडच्या मंडळमध्ये 10वी शिक्षण करतोय, ह्याला मला अभिमान आहे. मला शिकता आलं नाही, मला शिकवता तरी त्याचं हे घेता आलं, मला त्याचा सामाजिक ज्येष्ठ नागरिक संघटना म्हणजे कराडकरांचा एक मोठा छाया आणि ह्याच्यामध्ये सगळ्या रूपाची व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अधिकारी आहे ती, व्यापारी आहे ती, अशी हा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं तो माझ्या वडिलासारखा माझा जो सन्मान केला, सत्कार केला, खूप त्यांचा आभार मानतो. काही काळी हेच जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांचं कराडच्या विकासाच्या मध्ये एक सिंहाचा वाटा आहे. म्हणजे कुठल्याही मार्गाने मेडिकल ऑफिसरचे असू दे, कुठल्याही माध्यमातून ही जी व्यक्ती आहे की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम ही नागरिक संघटना करते. त्याच्याबद्दल मनापासून आम्ही माझा कौतुक केलं, सत्कार केला, त्यांचा हात जोडून खरोखर त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. द न्यूज लाईन, अचूक वेधक.